स्कॉलरशिप पाठ क्रमांक 5वा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध अंक आपल्याला माहिती आहेत. त्यामध्ये 1 ते 9 हे अंक आहेत. या 1 ते 9 अंकापासून वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तयार होत असतात. त्यामध्ये लहान संख्या, मोठी संख्या आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दिलेल्या अंकापासून मोठी संख्या तयार करताना अंकांचा उतरता क्रम लिहावा व लहान संख्या तयार करताना अंकाचा चढता क्रम लिहावा. उदाहरणामध्ये दिलेले अंक, याच अंकापासून मोठी संख्या तयार करायची, लहान संख्या तयार करायची. पहिलं उदाहरण 5, 3, 2, 4. दिलेले अंक 4 आहेत. मग मोठी संख्या कोणती तयार होईल? मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा. मोठ्या संख्या बनवताना अंकांचा उतरता क्रम लिहावा. 6, 5, 3, 2. लहान संख्या तयार करताना मात्र दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहावा. यामध्ये सर्वात लहान 2 हा अंक आहे, म्हणून लहान संख्या बनवताना तो अंक पहिल्यांदा घेतला. त्यानंतर 2 पेक्षा मोठा अंक आहे 3. 3 हा अंक दुसऱ्या वेळेस घेतला. 3 पेक्षा मोठा अंक आहे 5, तो तिसऱ्या ठिकाणी घेतला. आणि 6 हा अंक चौथ्या ठिकाणी घेतला. आपली सर्वात लहान संख्या तयार झाली, ती 2356. अशाच प्रकारचं दुसरा उदाहरण तुम्हाला खाली दिलेले आहे. पहा, दिलेले अंक किती आहेत? 6, 7, 9, 2, 4. दिलेले अंक 5 आहेत. मग आपली तयार होणारी संख्या सुद्धा किती अंकी असेल? 5 अंकी. मोठी संख्या, मोठी संख्या बनवताना तुमच्या लक्षात आलेलं आहे, मोठा अंक सर्वप्रथम घ्यावा. या दिलेल्या अंकांमधील सर्वात मोठा अंक 9, तो घेतला सुरुवातीस. त्यानंतर 9 पेक्षा लहान अंक 7, या ठिकाणी 7 लिहिला. 7 पेक्षा लहान 6, तो या ठिकाणी लिहिला. 6 पेक्षा लहान 4, तो या ठिकाणी लिहिला. त्यापेक्षा लहान 2, म्हणजेच अंकांचा उतरता क्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. संख्या तयार झाली. संख्येचं वाचन सोपं व्हावं म्हणून आपण अंकांचा गट पाडत असतो. उजवीकडून डावीकडे जाताना पहिला गट तो 3 अंकांचा पडत असतो. त्याला आपण एकक, दशक, शतक असे म्हणत असतो. आणि 1000, 10,000 यानंतर उजवीकडून डावीकडे जाताना 2-2चे गट क्रमशः पडत जात असतात. आता दिलेल्या अंकापासूनच लहान संख्या बनवूयात. दिलेल्या अंकामध्ये सर्वात लहान अंक लहान संख्या बनवताना सर्वप्रथम घ्यावा. 2 हा 2 सर्वप्रथम घेतला. 2च्या नंतर त्या अंकांमध्ये असलेली मोठी संख्या 4, 4 पेक्षा मोठी असलेली 6, 6 पेक्षा मोठी असलेली 7 आणि 7 पेक्षा मोठी असलेली 9. अशा प्रकारे ही संख्या तयार झाली आपली 24,679. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये जी वरील 2 उदाहरणामध्ये क्रिया केली, तीच क्रिया आपल्याला खालील उदाहरणामध्ये करावयाची आहे. दिलेले अंक आहे 5. संख्या तयार होणार आहे 5 अंकी. अंकांचा उतरता क्रम मोठी संख्या बनवताना 9 अंक सर्वप्रथम घेतला, कारण तो अंकामध्ये सर्वात मोठा आहे. त्यापेक्षा लहान असलेला अंक 8, त्यापेक्षा लहान असलेला अंक 6, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 4, म्हणजेच अंकांचा
उतरता क्रम. संख्या तयार झाली 98,654. आता त्याच अंकांपासून लहान संख्या तयार करायची आहे. मग अंक, दिलेल्या अंकामध्ये सर्वात लहान अंक 4. मग तो प्रथम घेतला. 4पेक्षा मोठा अंक 5, 5पेक्षा मोठा अंक 6, 6पेक्षा मोठा अंक 8, 8पेक्षा मोठा अंक 9. अंकांचा चढता क्रम. संख्या तयार झाली 45,689. तर पहिलं उदाहरण तुम्हाला समजलेलं असेल. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा. का असेल तसं? उदाहरणामध्ये दिलेले अंक. पहिलं उदाहरण घेऊयात. 5, 0, 4. दिलेल्या संख्येमध्ये जर आपण 0 अगोदर घेतला असता तर वापरात येणाऱ्या संख्या फक्त 2च होत्या. जसे की उदाहरणामध्ये तुम्हाला या ठिकाणी करून दाखवूयात. 0 अंक सर्वप्रथम घेतला, 4 अंक त्यानंतर घेतला, 5 अंक त्यानंतर घेतला. मग आपण जेव्हा संख्येच्या अगोदर 0 आल्यावर संख्येचं वाचन आपण कसं करतील? तर ही संख्या वाचताना आपण म्हणतील, सर ही 45 संख्या आहे. 45 या संख्येचं वाचन जेव्हा केलं तेव्हा ती 2 अंकीच संख्या झाली. मग आपल्याला मात्र 3ही अंकांचा वापर करणं गरजेचं असतं, कारण या ठिकाणी 0ला किंमत आहे. म्हणून सर्वात लहान अंक 0 जरी असला तर त्यापेक्षा थोडा मोठा त्याच संख्येत असलेला अंक पाहावयाचा. तो अंक आहे 4. तो सर्वप्रथम लिहिला. 4च्या नंतर 0 वापरा. 0च्या नंतर त्यापेक्षा मोठा अंक 5. संख्या तयार झाली आपली 405. आता मोठी संख्या बनवताना मात्र जसे वर आपण बनवले तसेच खाली बनवणार आहोत. 5, 4, 0 अंकांचा उतरता क्रम. दुसऱ्या नंबरचं उदाहरण पाहूयात. सर्वप्रथम 3 हा अंक घेतला. 3च्या नंतर 0, 5, 9 अंकाचा चढता क्रम. आता मोठी संख्या बनवताना सर्वप्रथम मोठा अंक सुरुवातीला, अंकांचा उतरता क्रम. 5 त्यापेक्षा लहान, 3 त्यापेक्षा लहान, 0 त्यापेक्षा लहान. संख्या तयार झाली 9,530. तिसरं उदाहरण पाहूया. 8, 9, 5, 7, 0 यापासून संख्या तयार होणारी 5, 0, 7, 8, 9 अंकांचा चढता क्रम. मोठी संख्या बनवताना मोठे अंक सुरुवातीला घ्यायचा. 9, 8, 7, 5, 0 संख्या तयार झाली 98,750. या 2 उदाहरणामध्ये आपण पाहिलं की संख्यांची लहान मोठेपणा कसा असतो तो. आता तिसरं उदाहरण, या ठिकाणी तिसरं नियम आपल्याला काय सांगितलेला आहे? दिलेले अंक कमी असतील आणि संख्या जास्त अंकी बनवायची असेल तर काय करायला पाहिजे? लहान संख्येत लहान अंक जास्त वेळा घ्यावा व मोठी संख्या बनवायची असेल तर मोठा अंक जास्त वेळा घ्यावा. या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, ते उदाहरण पाहूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण जशी वर संख्या बनवलेली आहे त्याच पद्धतीने दिलेल्या संख्या बनवायच्या. 5, 3, 5, 4 दिलेले अंक ही 4 आहेत. संख्या ही आपल्याला 4च अंकी बनवायला सांगितलेली आहे, म्हणजे आपल्याला सरळ सरळ संख्या बनवता येते. मग सर्वप्रथम कोणता अंक आपण घेतील? आपल्याला बनवायला सांगितली मोठी संख्या. मग सूचना मात्र काळजीपूर्वक वाचा हां.
मोठी संख्या 3. आता मोठी संख्या जेव्हा बनवत असतो आपण अंकांचा वापर करताना मोठा अंक सुरुवातीला 5 घेतला. आता त्यापेक्षा मोठा अंक कोणता आहे? नाही आहे, परंतु 5 या ठिकाणी 2 वेळेस आलेला आहे, तर त्याला सलग 2 वेळेस घ्या. नंतर 4, 3 संख्या तयार झाली आपली 5543. आता त्याच अंकापासून अंकांचा बदल काहीच करायचा नाही आहे, परंतु आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची. पहिल्यांदा बनवली 4 अंकी, 4च अंक होते, संख्या बनवली 5543. आता मात्र आपल्याला 5 अंक संख्या बनवायची आहे आणि ती मोठ्यात मोठी. काहीच नाही, आपण जी संख्या 4 अंकी बनवली त्याच पद्धतीने ही पण संख्या बनवून घ्या. घेतली. आता काय करावं लागेल आपल्याला? ही बनवलेली संख्या 4 अंकी आहे, बनवायला सांगितली 5 अंकी. मग आपल्याला किती अंक कमी पडतोय? 5 ही संख्या 4पेक्षा 1ने मोठी आहे, म्हणून 1 अंक जास्ती वेळेस घेतला, म्हणजे संख्या तयार झाली 55,543. आता या ठिकाणी 6 अंकी संख्या बनवायला सांगितली. दिलेली अंक 4च होते आणि बनवायला सांगितली संख्या 6 अंकी. अगदी सोपं आहे. पहिली संख्या बनवलेली 4 अंकी आपण पाहिलेली आहे. आता आपल्याला बनवायची 6 अंकी. आपल्याकडे बनलेली आहे 4 अंकी. मग आता 6 हे 4पेक्षा कितीने मोठे आहे? 2ने. मोठी संख्या बनवत असल्यामुळे दिलेल्या अंकातील मोठा अंक 2 वेळेस घ्यावा. संख्या तयार झाली 5,55,543. आता दुसरं उदाहरण पाहूयात. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या म्हटलं आता तुमच्या लक्षात आलेलं आहे 9, 8, 2, 0. मग 9,820. आता या ठिकाणी अंक बनवूयात. पहा मित्रांनो, आता 9, 8, 2, 0 ही झाली 4 अंकी संख्या. बनवायची 5 अंकी. आणखी 1 अंक आपल्याला कमी पडतोय, मग तो कोणता अंक घ्यायचा? सर्वात मोठा अंक 1 वेळा घ्यायचा. संख्या तयार झाली 9,820. 6 अंकी संख्या. 6 अंकी संख्या बनवताना सुद्धा तीच क्रिया 9, 8, 2, 0. मग संख्या 4 अंकी बनली, पाहिजे 6 अंकी. मग सर्वात मोठा अंक 9. 9 हा 2 वेळा घ्या. 5, 6 संख्या तयार झाली 6 अंकी. 9,99,820. आता या दिलेल्या अंकांचा उदाहरण परत वापर करूया. मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी 8 मोठा अंक सुरुवात, 6, 4 आणि सर्वप्रथम घ्यायचा तो 9. आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची. 4 अंकी बनलेली होती आपली 9, 8, 6, 4. मग आपल्याला ही बनली 4 अंकी, बनवायची 5 अंकी. आणखी आपल्याला एकाची आवश्यकता आहे. मोठा अंक 1 वेळा घेतला. परत 9, 8, 6, 4. 4 अंकी आपण बनवलेली होती. आता आपल्याला 6 अंकी, आणखी 2 अंक कमी पडतात. मोठा अंक 2 वेळा घेऊन टाका. अशा प्रकारचे खालचं उदाहरण मात्र यापेक्षा वेगळं आहे. ते वेगळं कशा पद्धतीचं आहे? दिलेले अंक मात्र 2च आहेत. बनवायची 4 अंकी संख्या. मग आपण जेवढे अंक दिलेले आहेत तेवढ्या अंकांचा अगोदर उतरता क्रम लिहूया. मग आता आपल्याला उतरता क्रम लिहिल्यावर संख्या तयार झाली 2 अंकी 32. मोठ्यात मोठी 4 अंकी बनवायची.
म्हणजे आपल्याला आणखी किती अंकाची गरज आहे? 2 अंकांची. मग मोठा अंक कोणता आहे? 3. तो 2 वेळेस लिहून टाकला. तयार झाली संख्या 3332. आता 5 अंकी संख्या. प्रथमतः 2 अंकी संख्या आपण बनवलेली होती. आता मोठा अंक आपल्याला जास्त वेळा घ्यायचा. मग तो किती वेळा घ्यावा लागेल? तयार झालेली संख्या 2 अंकी, पाहिजे 5 अंकी, आणखी 3ची आवश्यकता आहे. तर ते 3 म्हणजेच मोठा अंक 3 वेळा घ्यावा. 6 अंकी संख्या. 6 अंकी संख्येमध्ये मात्र त्याचप्रमाणे 2 अंकी संख्या बनली, 4 अंक आपल्याला लागतात आणखी. मोठा अंक आहे 3, मग 3 हा 4 वेळेस घ्यावा. 1, 2, 3, 4. संख्या तयार झाली खालीलप्रमाणे. आता परत दिलेले अंक 3 आहे. बनवायची संख्या 4 अंकी. अंकांचा उतरता क्रम 4, 2, 0. किती अंकांची गरज आहे? 1 हा. मग तो कोणता अंक जास्त वेळा घ्यावा? मोठा अंक जास्त वेळा घ्यावा. 4220. 5 अंकी संख्या बनवायची. दिलेले अंक आपल्याला संख्या तयार केलेली होती आपण. 4, 2, 20. 3 अंकी संख्या तयार झालेली आहे. पाहिजे 5 अंकी. मग 5 हा अंक जास्त वेळा घेऊयात. अब 4 हा अंक जास्त वेळा घेऊयात. जास्त म्हणजे किती? 2 वेळा. 4, 44. आता या ठिकाणी खालीलप्रमाणेच 2, 0. पाहिजे 6 अंकी संख्या आहे, तिथं अंक 3. आणखी 3 अंकांची गरज आहे. मग सर्वात मोठा अंक 3 वेळा घ्यावा. अशा प्रकारे दिलेल्या संख्या तयार झालेल्या आहेत. आता यापेक्षा आणखी काही उदाहरणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दिलेल्या अंक आणि संख्या कशी बनवायची. आता दिलेले अंक आपण उभ्या रेषेमध्ये घेतलेले आहेत. किती अंकी संख्या बनवायची? आडव्या रेषेमध्ये घेतलेली आहे. 4 अंकी लहानात लहान संख्या बनवायची. आता मात्र तुम्हाला लवकरात लवकर संख्या तयार करता येतील. लहानात लहान संख्या म्हटलं, दिलेल्या अंकांचा चढता क्रम. सर्वात लहान अंक 2, 2, 3, 5. संख्या तयार झाली 2235. आता 5 अंकी लहान संख्या बनवायची. 2, 2, 3, 5. आपण अंकांचा चढता क्रम पहिल्या उदाहरणामध्येच घेतला. आता 5 अंकी बनवायची. झाली आपली 4. आणखी आपल्याला कितीची गरज आहे? 1 अंकाची. लहान अंक कोणता? 2. तो जास्त वेळा घ्यावा. 6 अंकी संख्या तयार करताना 4 अंकी संख्या तर आपण तयार केलेली होती. 2, 2, 3, 5. आता आपल्याला किती अंकाची आणखी गरज पडते? 2. मग तो कोणते? 2, 2. जास्त वेळा लिहिले. मग संख्यांचे गट. आता दुसरं उदाहरण वरीलप्रमाणेच. अंकांचा चढता क्रम 5, 0, 8, 9. संख्या बाहेर तयार झाली 4 अंकी. अंकही 4च आहेत. या ठिकाणी मात्र संख्या बनवायला सांगितली 5 अंकी. अंक आहे 4. जेवढे अंक आहेत तेवढे अंकांचा चढता क्रम लावून घ्या. आता सर्वात लहान अंक जास्त वेळा घ्यावा. संख्या तयार झाली 55,089. आता परत 6 अंकी संख्या बनवायची. 5 अंकी 4 अंकी संख्या आपण बनवलेली होती सर्वात लहान. आता किती अंकाची गरज आहे? 2. मग 2 हा अंक सर्वात लहान अंक काय करावा? आणखी जास्त वेळा म्हणजे 2 वेळा घ्यावा. 5, 5. संख्या तयार झाली अशा प्रकारे. आता दिलेले अंक 3 आहेत.
तयार करायची संख्या 4 अंकी. सर्वात लहान अंक 2, त्यानंतर 0, त्यानंतर 3. आता मात्र ही संख्या तयार करताना एक काळजी घ्यावी लागते की 2 हा जो अंक आहे तो आपल्याला जास्त वेळा घेता येत नाही. ही 3 अंकी संख्या तयार झाली, यामध्ये जो अंक लहान आहे तो जास्त वेळा घ्यावा. आता खाली पहा, 2 0 0 3. कारण आपल्याला या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की लहान अंक हा जास्त वेळा घ्यावा. आता 5 अंकी संख्या. सर्वप्रथम आपण अंकांची चढता क्रम लावून घेऊयात. 2 0 3. यामध्ये मात्र आता आपल्याला जेव्हा दिलेली संख्या 5 अंकी सांगितली आणि अंक दिलेले आहे 3, तर मग सर्वात लहान अंक जास्त वेळा घ्यायचा आहे. तर आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं, हा अंक सगळीकडे तुम्हाला सुरुवातीला होता, तोच अंक आपण जास्त वेळा घेतलेला आहे. या ठिकाणी मात्र तसं नाही आहे. या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, दिलेले अंक 3 आहेत, संख्या 3 अंकी तयार झाली इथं आणि पाहिजे 5 अंकी. मग याच्यातील सर्वात लहान अंक 0 आहे आणि संख्या आहे 3. तो 0 इथे लिहिला, 0 0 3. ही संख्या तयार झाली 5 अंकी. आता त्या पुढची संख्या याच पद्धतीने 2 0 3 अंकांचा चढता क्रम घेतला. आता आपल्याला संख्या पाहिजे 6 अंकी. 6 अंकी संख्या बनवताना लहान अंक आहे 0, तो जास्त वेळा घ्यावा. जास्त वेळा म्हणजे किती, 2 0. आता 3 वेळा लागतो, 0 0 0 3. आता यांचे गट पाडूयात. अशा पद्धतीने संख्या तयार होतात. कारण हे संख्या तयार करताना मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. या संख्येमध्ये मात्र पहा किती गमतीदार उदाहरणं आहेत. कारण तुम्हाला मुद्दाम परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणे टाकलेली असतात. यावेळेस मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता 4 अंकी लहान संख्या बनवायची. आता पहा बरं, विचार करा बरं तुम्ही. जर तुम्ही 0 0 पहिल्यांदा लिहिला, संख्येला किंमत उरत नाही, मग सर्वात लहान अंकांचा तर वापर झालाच पाहिजे. मग 0 सोडून त्यामध्ये राहिलेला अंक जो आहे तो 4 आहे. मग हा 0 घेतला. आता आपल्याला लहान संख्या बनवायची पण 4 अंकी आणि अंकांचा तर वापर करायचा आहे. किती अंकांची गरज आहे तुम्हाला, 2. परत लहान अंक 2 वेळा देऊन टाका. या संख्येतही तेच आहे, 4 0. मग आणखी किती अंकांची गरज आहे, 2 अंकी संख्या तयार झाली. 3 अंकांची, 3 0 देऊन टाका. पुढील संख्येमध्ये सुद्धा तेच, 2 अंकी संख्या दिलेली आहे आणि बनवायची सांगितली 6 अंकी. किती अंकांची गरज आहे, 4 अंकांची. लहान अंक म्हणजे 0, 4 वेळा देऊन टाका. मग संख्या तयार कशी झाली ते या ठिकाणी पहा. आता शेवटचं उदाहरण यामध्ये 3 5 1 0. आता यामध्ये काय करायचं, वरीलप्रमाणे 1 0 3 5. आता 5 अंकी संख्या बनवायची तुम्हाला. 5 अंकी संख्या बनवण्यासाठी सर्वात लहान अंक 0 आहे, मग 0 2 वेळा म्हणजे जास्त वेळा घ्यावा. 3 5. आता 6 अंकी बनवायची. दिलेले अंक 4 होते, 1 0. मग किती अंकांची गरज आहे, 2ची. 1 2. बाकी सर्व अंक जशास तसे लिहावेत. अशा प्रकारे वरील संख्या, लहान संख्या कशा पद्धतीने तयार केली हे आपण आतापर्यंत पाहिले. आता मात्र दोन्ही एकत्र करून अंकांचा पुनर्वापर करून
जास्तीत जास्त एकाच तक्त्यामध्ये लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता तक्त्याचा उपयोग करून दिलेले अंक यांचा वापर झालाच पाहिजे. मग लहान संख्या, मोठी संख्या, किती अंकी दिलेले अंक आणि किती अंकी बनवायला सांगितली याचा आपल्याला ताळमेळ लावून घ्यावा लागतो. त्यासाठी आपण सर्वप्रथम दिलेल्या अंकांपासूनच्या लहान संख्या सर्व तयार करून घेऊया. पण लहान संख्या 4 अंकी सांगितलेली आहे. आता 4 अंकी लहान संख्या तयार करायची आहे. दिलेले अंकही 4 आहेत. आता लवकरात लवकर करूया, तुम्हाला सराव झालेला आहे. 1 3 4 5. मोठी संख्या बनवताना उतरता क्रम 5 4 3 1. आता मात्र लवकरात लवकर करू शकता हा तुम्ही. लहान संख्या 1 3 4 5. 5 4 3 1. तयार झालेल्या संख्या 4 अंकी आहे. आपल्याला बनवायची 6 अंकी. लहान संख्या बनवताना लहान अंक जास्त वेळा, म्हणजे किती? 4 अंकी आहे, 6 अंकी बनवायची. कितीची आवश्यकता आहे? 2ची. लहान अंक 2 वेळा घेऊन टाकला. मोठ्या संख्येमध्ये कितीची आवश्यकता आहे? 2चीच. मोठा अंक कोणता? 5. तो 2 वेळा घेऊन टाकला. 5 5. आता पुढील उदाहरण. 4 अंकी लहान संख्या बनवायची. लहान संख्येमध्ये सर्वात लहान अंक 2. आता 0. या ठिकाणी मात्र वरील उदाहरणाप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल? 0 हा अंक जास्त वेळा घ्यावा लागेल, म्हणजेच 1 वेळा. आता मोठी संख्या बनवताना मात्र 3 3 2 0. मोठा अंक 1 वेळा जास्त घेतला आपण. आता पुढील उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? पहा, 2 संख्या दिलेले अंक 3 होते. संख्या बनवायची 6 अंकी. मग आता आपल्याला 3 अंक तर माहिती आहेत. मग त्यामध्ये आपल्याला कितीची गरज पडते? 2 0. 2 अंक कटले, आपला उरला एकच. आता 6 अंकी बनवायची, म्हणजे आपल्याला 3 अंकांची गरज आहे. मग लहान अंक जो आहे तो 3 वेळा घेऊन टाका आणि नंतर त्या ठिकाणी 3 लिहा, म्हणजे संख्या तयार झाली 2,03,000. आता मोठी संख्या बनवताना मोठा अंक सर्वात जास्त वेळा घ्यावा. पहिल्यांदा दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावा. आता संख्या तयार झाली 3 अंकी. आपल्याला पाहिजे 6 अंकी. कितीची गरज आहे? 3ची. मोठा अंक कोणता? 3. मग तो 3 वेळा लिहून टाका. आला आता तुमच्या लक्षामध्ये? आता मात्र तुम्हाला पटपट करता येतं. 2. सर्वात लहान अंक 2. 2च्या नंतर 4. 4च्या नंतर 5. 5च्या नंतर 9. तयार पण करायला सांगितलेली संख्या 4 अंकी. अंक पण आहे 4, त्यामुळे काही अडचण नाही. 9 5 4 2. दिलेले अंक उतरत्या क्रमाने. आता परत चढता क्रम 2 4 5 9. तयार करायची 6 अंकी. 2 अंक 2 वेळा. आणखी आता मोठी संख्या तयार करायची आहे. 9 5 4 2. तयार करायची आहे 6 अंकी. बनलेली आहे 4 अंकी. कितीची आवश्यकता आहे? 2ची. मोठा अंक 2 वेळा. 5 5. यामध्ये सर्वात लहान अंक आहे 3. 3 0 5 8. मोठी संख्या तयार होईल 8 5 3
शून्य. मग लहान संख्या तयार झाली. यामध्ये लहान अंक आहे शून्य. आता इथं 6 अंकी बनवायची. दिलेले अंक आपले 4 आहेत. मग सर्वात लहान अंक शून्य आहे. तो इथे या ठिकाणी 1 वेळा आहे. आणखी तो जास्त वेळा घ्यावा, म्हणजेच 2 वेळा. 0 0 0 5 8. तयार झाली आपली संख्या 6 अंकी. मोठी संख्या पाहूयात. उतरता क्रम 8 5 3 0. 4 अंकी संख्या तयार झाली. तयार करायची आपल्याला 6 अंकी. मग मोठा अंक जास्त वेळा घ्यावा. आता पुढील अंक अशाच प्रमाणे उदाहरण आता झटपट करूयात. 1 0 0 2 2 1 2 0. 4 अंकी तयार झाली. आता 1 किती अंकी पाहिजे? 6 अंकी. 0 0 0 0 2. या ठिकाणी 2 1 0 पाहिजे 6 अंकी. अंक होते 3. 2 2 2 3 0. या ठिकाणी पहा लहान संख्या कोणती तयार होईल? 4 अंकी. 3 0 0 0. मोठी संख्या 3 0 0 0. बरोबर की चूक? चूक. कारण मोठा अंक हा जास्त वेळा घ्यायचा असतो. कारण पहा 3 0. 2 अंकी संख्या तयार झाली आणि आपल्याला पाहिजे 4 अंकी. मग मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा. 3330. आता या ठिकाणी पहा 3 0 0 0 0 0. संख्या तयार झाली 6 अंकी. या बाजूला मात्र आपण संख्या तयार केली दिलेल्या अंकापासून 30. तयार झालेली संख्या आहे किती अंक जास्तीचे आवश्यक लागतात? 4. मग मोठा अंक 4 वेळा घेऊन टाका. आता आणखी एक उदाहरण. 1 2 5 2. चढता क्रम 1 2